म्हणजे भारतात आपल्या काय नाहीये, एकाच भारतामध्ये तुम्हाला बर्फ बघता येतो, त्याच भारतात तुम्हाला वाळवंट बघता येतं, त्याच भारतात तुम्हाला स्थापत्य शास्त्राची सुंदर मंदिरं बघता येतात, त्याच भारतात तुम्हाला निसर्ग ग्रीनरी बघता येते, त्याच भारतात बॅकवॉटर बघता येतात. विविधता म्हणतो तीच आहे आपल्याकडे. भारतात येणारे जे पर्यटक आहेत जगातून येणारे, त्यांच्या संख्या सातत्याने वाढते. विशेषतः NRI तर आता भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. कच्छ रणोत्सवचं किती सुंदर उदाहरण आहे याच्यामध्ये. मिठाचं वाळवंट ते बघायला 20 लाख लोक आता दरवर्षी येत आहेत. प्रयागराजचा जो कुंभमेळा झाला त्यातलं आमचं पहिलं बुकिंग युकेवरनं झालं, दुसरं दुबईवरनं झालं, मग भारतातली बुकिंग सुरू झाली. पूर्वीचं पर्यटन आणि आत्ताचं पर्यटन काय मेजर फरक दिसतो या दोन गोष्टींमध्ये? जगामध्ये जिथे जिथे भारतीय पर्यटक जातात तिथे सगळीकडे भारतीय रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जे पाहिजे ते फूड मिळतं. फॉरेनला जायचं असेल तर तुम्ही विदाऊट इन्शुरन्स जाणं हे खूप डेंजरस आहे. तुमच्याकडे कमीत कमी 50,000 USDचा हा इन्शुरन्स असणं आवश्यक आहे आणि तो खूप स्वस्तात मिळतो. साधा मादागास्कर सारखा छोटासा देश आहे ना, तो भारताकडनं यावर्षी 1.5 लाख टुरिस्ट एक्सपेक्ट करतोय. मेडिकल टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात भारतात वाढतंय, कारण की भारतातल्या ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्या दर्जेदार आहेत आणि स्वस्त आहेत बाकीच्या देशांपेक्षा. तर ज्यांना खरंच आपल्या गप्पा ऐकून या क्षेत्रात यायचं आहे आणि तुमच्याशी जोडलं जायचं आहे तर ते कसे पोहोचू शकतात तुमच्यापर्यंत? माझ्या ओळखीचे असे काही फ्रीलान्सर टूर लीडर आहेत की ज्यांच्या आतापर्यंत 80 देश 90 देश वगैरे फिरून झालेले आहेत आणि अनेक वेळा फिरून झालेले आहेत. कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्याकडे जो कस्टमर आला आहे तो पुन्हा आपल्याकडे यावा यासाठी विशेषतः काय काळजी घेतली पाहिजे कस्टमर्सची आपण? आम्ही ना मुळात कुठली गोष्ट सेल हा अमाऊंटमध्ये नाही मोजत. आम्ही किती पर्यटकांच्या आयुष्यात पर्यटनाच्या माध्यमातून आनंद आणला ह्याला आम्ही काउंट करतो. फिरून घेतलं पाहिजे. जिंदगी ना मिलेगी दोबारा.